कशातही लावा पण लावा. पटलं तुम्हाला? खर्च कमी आहे, खत कमी आहे. का लावा माहिती का? ऑक्सिजन देणारी सगळ्यात मोठी वनस्पती तुळशी आहे. आणि आता ऑक्सिजन अभावी काही लोक गेले. ऑक्सिजन तुम्हाला शुद्ध मिळेल. खिडकी भोवती लावा, संध्याकाळी दरवाजा उघडा ठेवा, खिडकी उघडी ठेवा, ऑक्सिजन मिळेल. आणि हे कळकळीनं का सांगतो माहिती का? तुम्ही सिटीत राहता, तुमच्याकडे पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, सॉइल पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, तुमच्याकडे पाणी प्रदूषण आहे, तुमच्याकडे साऊंड प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आहे, तुमच्याकडे एनर्जी प्रदूषण आहे. आणि तुम्हाला जर शुद्ध हवा मिळाली तर शरीरातले तुमचे घटकच वाढणार, आरोग्य मिळणार. किती चांगला मुद्दा आहे. आणि पर्यावरण जर टिकवायचं असेल तर तुम्हाला तुळशी लावाव्याच लागतील. याच्यावर तुमचं नाहीतर अजून 5 वर्षाने औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात जर एखाद्याने बंगला बांधला तर तुम्हाला किचन करावं लागेल, बाथरूम करावं लागेल, बेडरूम करावं लागेल. पण अजून सांगून ठेवतो, 5 वर्षाने तुम्हाला एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल घरात. आणि त्या खोलीमध्ये ऑक्सिजन साठवून ठेवायचा आणि कमी पडेल तेव्हा तो वापरायचा. ही वेळ तुमच्यावर येईल. याच्यावर तुमचं मत काय? येणार का? पर्यावरणामध्ये प्रदूषणाचं प्रमाण भयानक वाढलंय, भयानक. आणि प्रदूषणाने तुम्हाला हवा जर स्वच्छ मिळाली नाही तर एक व्यक्ती एक झाड हा संकल्प तुम्हाला दादासाहेबांच्या अभिष्टचिंतनाला करावा लागेल. मुलांना आध्यात्मिक शिक्षण द्यावं लागेल. आणि तुळशी लावाव्याच लागते. आणि ह्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण द्या. आपल्याला खरं पटत नाही आणि आम्ही बाकीचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. बाकीच्या लोकांना पटतं आणि आम्ही रात्रंदिवस खरं सांगतोय. आमचं पटानं. पण टीव्ही मधली जाहिरात खोट आहे, पटतं. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे आलाम काका कोण? हे आमची लहानपणी बाळा. मग ते कार्टो साबण घेऊन पळातो. उठा मोती स्नानाची लगेच उठलं म्हातारं. परंपरा सुरू झाली. अरे फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो. मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. हा विनोद नाही, याला मेकअप. याला काय सजवायची गरज आहे? याला काय मेकअपची गरज आहे? उलट तुम्ही सुंदर शरीराचं या मेकअप करून वाटोळं करून टाका. काय गरज याला साबण लावायचं? काय गरज? काय गरज? आणि तुमचं पाहून ही मंडळी लावायला लागली. कॉम्पिटिशन वाढली. नाही, तुम्ही याला सजवा. आणि एक खरं सांगा, याला खर्च जगायला खर्च कमी आहे, मेकअपला खर्च लई आहे. याला जगायला काय लागत नाही हो. 6 चपात्या 2 वाट्या भात असलं ना हे दिवसभर काढ. 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, 2 टॉवेल, एक टॉवेल, एक चप्पल, 2 वर्ष जात यायचं. पण याला सजवायचंच नाही हो. आणि दादासाहेबांच्या अभिष्टचिंतनाला हे मुद्दे तुम्हाला पटतात की नाही? अजून एक मुद्दा करायचा आपल्याला. लग्नांमधले जे खर्च आहेत ते कमी करा. शेतकरी दुबळा झाला आहे. आता ते नवीन पद्धती आणल्यात काहीच्या काही. गोल गुलाबजामू होते, लांब करून दिले. काय तुमच्या बापाचं गेलं होतं? बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, दिली जग मारून राजा राणी. आणि आता ते हे आणलंय, पत्रिका बंद केल्यात आणि लग्नाचे ते हे आणलंय पोस्टर, बोर्ड, बॅनर. ते लावा बरं का तुम्ही, पण जरा सुईचे लावा. माणसं पाहतील असे लावा. काय बॅनर आहेत लग्नाचे हायवेचे. ते नवरदेव भंगरी त्याचा फोटो लावलाय. आता हे दादासाहेबांचा आहे, बबनरावांचा आहे, महाराजांचा आहे, शुभून दिसतं बोर्ड. ते फोटोमध्ये ते नवरदेव भंगरी
ग्वागर आणि ती नवरी बाजूला झक मारायची ना त्याच्या पुढे आणून उभी केली. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद काय. अरे बास का भाऊ, संपला ना इंद्रिकर. काय नवीन आणायचं. मुलींचे फोटो ते इतके बिंडोक आहेत बोर्डवर. गाऊन घालते, गाऊन आपलं गाऊन नाही, घागरा 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 घागरा. आणि तो घागरा घालायचा आणि तिचा फोटो लय भारी असतो. नाही याला पुढे तरी कंट्रोल फोटो चांगले. आता एक लग्नात पावलाट पद्धत आली आपल्याकडे, बावलाट. तो बलून आलाय, बलून 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 तो फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची. डान्स करीत खाली येणार स्टेजवर. आता तो नवरदेव म्हशी वाळणार, तो धसमुसळ्या गडी, तो घातला बलून मध्ये. नवरी नेली ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरॅमिक्स करावं लागतं. असं 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वरती, मिक्सिंग म्हणजे याला सेफ देणे, आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे, याला थोडं लांबवणे, आणि केसाला असा फुका देऊन बट गालावर घेणे. आणि ते नवरदेव घातला त्या बलून मध्ये. आता बलून मध्ये किती जण आहे, नवरा नवरी, त्यांचा झाला डान्स सुरू. आता ती नवरी नवरदेवाला खिटली. खिटली म्हणजे स्मार्ट टच झाला. आपण स्मूथ टच म्हणू, स्मूथ टच. तो टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबवलं, कारण त्याला याला इतका चांगला टच कधी होईल. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेव. आता एक बावळटपणा आलाय, नवरदेव गेट मध्ये उभा करायचा. तो भाड्या आणि तो 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हाता 100ला झाला नाही तर 35 होता पहिला. आणि पाहिजे थोडं बँडवाला इको दे रे. फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही? वन्स मोर. फूल बरसा बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडं दे. ते मारण्याचं क्वार्टर बेतन त्याला का नाही. नाही ह्या गोष्टी टाळल्या. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. लग्नांमधले सत्कार बंद करून ते पैसे शाळेला दिले पाहिजे आणि सगळ्या शाळा डिजिटल केल्या पाहिजे. काळाची
तुम्ही कमी 10,000 रुपये सत्काराला खर्च करताना 5च करा, 5 शाळेला द्या. मी म्हणतो 2 द्या. 10 लग्न झाले तर 1 वर्ग डिजिटल होईल. पण इथून पुढचा विद्यार्थी लॅपटॉपवर आणि दर्जेदार क्वालिफिकेशनवरच पाहिजे. कमी केलं. काही नवीन आणायचं, कुठं नाही कपडे घालायचे. पूर्वी चड्डी फाटली तर माणसाला लाज वाटायची. आता फाटकी चड्डी नेसायची फॅशन आली. बरं इथं फार 2 ठिकाणी ह्या 2-3 माणसांचे शोध लावले पाहिजे हो. आणि जाग्या उडवली पाहिजे ती माणसं. कुणी आणली ती चड्डी, कोणाला काय कळते, आखलीचा पता आहे का काय. इथं काप घाला, इथं घाला, शरीर येते. त्याचा एक शोध लावला पाहिजे त्या माणसाचा. आणि गाऊन कोणी शोधून काढला त्या माणसाची पहिली गाठ घेतली पाहिजे. दोघी गाऊन घालतो, सासू बी सुनई बी. सासू झाडांना पाणी घालीत होती वाकून, पोरग कामावरून आलं, ते गजरा घेऊन आला आणि सरप्राईज म्हणून गेलं. पान फाटीत खाली. काय लोक. एक जण दारू प्यायला लगेला बसला, लगेला बसला, सरळच व्हायना. त्याला घाई घाई डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. नाही, हे थांबलं पाहिजे. आणि ती काळाची. तुम्ही जर देव आपला करायचा असेल तर तुम्हाला संत भेटावे लागतील. आणि त्याशिवाय तुम्ही सुखी होऊ शकता. हे चालूच राहणार आहे. यानं शिकवलंच पाहिजे. हे शिकवलं जर नाही तर जमणार नाही. हे कपडे याला किंमतच दिली पाहिजे. लग्नातल्या गोष्टी टाळल्याच पाहिजे. आज हा बिचारा माणूस बबनराव त्यांचे चिरंजीव एवढा मोठा खर्च करतात, एवढा समाज जमतो दादासाहेबांच्या दृष्टीनं. यातले थोडे थोडे बदल आता लोकांनी स्वीकारले पाहिजे. आणि ती काळाची शाळा डिजिटलच झाल्या पाहिजे. झाडं लागलीच पाहिजे, झाडे लागलीच पाहिजे. गाव तंटामुक्तच असायला पाहिजे. आणि प्रत्येक माणसानं दादासाहेबांसमोर सांगतो, नद्यांच्या स्वच्छता ठेवल्या पाहिजे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. मेलेल्या माणसाची राख सुद्धा नदीत टाकू नका, ती राख शेतात टाका. आई झाडं लावा, शेतात राख टाका, त्याच्यावर आईवडिलांची झाडं लावा. तुम्ही नद्यांचं पावित्र्य शिल्लक ठेवलं नाही. तुमचं काय मत आहे. आंघोळीला बापाच्या दसक्रियेला नदीत उतरावं, लुगड्याचे फडके पायात, बांगड्या पायात. हे बंद झालं पाहिजे. तुम्ही 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 सासू मिली चाली गोदडे घेऊन नदीत, चाले बोंबलत, उशी गादी नाही. म्हातारीचे सोन्याचे मणी टाका. टाकी टाकी. आणि मुलांना मोबाईल द्यायचं. 1.5 वर्षाच्या मुलाला मोबाईल आहे. आणि एज्युकेटेड महिला तुम्हाला राग येईल, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. मी तळतळीने बोलणार. माझ्या कीर्तनातले वाक्य कुणाच्या भावना दुखवायच्या नसतात, कुणाला नाराज करायच्या नसतात. आपली माणसं बदलायची असतात. तुम्हाला वाईट बोलण्यामध्ये माझा हेतू काय. काय मला काय करायचंय का. मला तुमच्या मतदारसंघात उभं राहायचंय का, तुमच्या मत मागायचं, काय करायचं काय. मला फक्त तुम्हाला थोडं वाईट का बोलायचं तर मी तुमचं आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमच्या वाक्याचे गैरअर्थ लावून तुम्ही दुसऱ्याला डॅमेज करताय, त्याला आम्ही काय करणार. मुलींना बोलण्यामध्ये माझा काय हेतू वाईट काय. मला मुलगी नाही. महिलांना बोलण्यामध्ये काय हेतू वाईट. फक्त आपली माणसं बदलली पाहिजे. दारूवर आपण बोलू, हेतू काय. आपण म्हणतो बा महिलांना, तसं नाही. कंट्रोल झालं पाहिजे. या पोराला कशाला 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल पाहिजे. मूर्खासारखी आई म्हणते तो मोबाईल दिला ना त्याला, अख्खा स्वयंपाक होईपर्यंत खेळतो तो. सांगायला वाटत का तुला. UKG चष्मा आहे. UKG इतक्या पोराला चष्मा आहे. 2 टीचर दिसते त्याला. 2 टीचर. ते टीचरला म्हणता एका विषयाला तुम्ही 2 जण कसे काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसं काय. त्याला 4 दिसत. अजून 5 वर्षानं जर कोणाच्या शाळा काढायचं डोक्यात आलं
तर इंग्लिश मिडियमला झाल्यात. जर कोणाला शैक्षणिक संस्था वाढवायच्या असतील त्यानं मी सांगतो 3च कॉलेज काढा. पैसे खोरं लावायचं, डायरेक्ट खोरं. एक डोळ्याचा डॉक्टर, 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. 2 कान गेले कामातून. आणि 5 वर्षानंतर एक डॉक्टर इतका फुल चालणार आहे, सकाळी हॉस्पिटल टाकलं का दुपारी नवी जागा घेणार का. 80% लोक थोड्याच दिवसात मनोरुग्ण होणार आहेत. आणि आता जर एवढे चेक केले ना, बरेच येडे निघतील याच्यात. मी निघू शकतो तर तुमचं काय. हा विनोद नाही मला, हा विनोद नाही. मानसिक संतुलन डॅमेज सारखे अशी करतात काही लोक. लघवीला आली, चैन सुद्धा खोलली नाही, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. आणि बोलायच्या पद्धती. आता हे आम्ही मोबाईल वापरतच नाही. मी तर वापरतच नाही मोबाईल. मला मोबाईल 2300 रुपयाचा आहे. 6 वर्ष झाली बिघडला नाही. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला फेसबुक नाही, त्याला काय नाही. कोण मेल तपास नाही, कोण आला तपास नाही. शिवाय सेकंदावर आहे माझा मोबाईल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, येस नो उलीत तिकडं. 24 तासात 5-6 तास चालू राहतो. मला काहीच नाही, व्हॉट्सअप नाही, कोणता अकाउंट नाही, फिकाउंट नाही. उलट माझ्या अकाउंटवर कोट्याधी झाले आणि माझ्यावर चढले. कितीतरी माझ्या युट्यूब विकल्या, पैसे कमावले, मला गोट्यात आणलं, ते कोट्याधी झाले. मला वढाया बिडी ठेवली नाही. मला एक चॅनल नाही, काहीच नाही. मी असा मोकळा गडी आहे. काही नाही आपल्याकडे. काय ते पाहतात लोक, जाऊ द्या, काही नाही. मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. आणि बोलायचं मी सेकंदच बोला. आणि ते बोलायचं जरा कमी करा मोबाईलवर. एनो कुठे नदी वय जळतो येतो. आणि बोलायच्या पद्धती ते इतक्या भिंडो काढल्यात. अरे बंद कर, माग आग व्हायला लागली असं. काय घे म्हणजे मला पुढे बोलाय. आता इकडे लाव. काय माणूस नाही, याला कुठेतरी कंट्रोल. हे बंदच केलं पाहिजे महाराज. तू कितीला आहे रे? 6वी. वा. तू शेजारचा 5वीला. तू 6वीला आहे ना? 4थीला आहे का? 4थीचं जाऊ दे मग, त्याला विचारण्यातच माझ्या नाही. तो डायरेक्ट 4थीला जाईल. 3 वर्ष बंदच होत मग त्याला काय. तो डायरेक्ट 10वीचा डायरेक्ट 12वीला. काय बोलायचं नाही, कोणी बोलायचं नाही. खरं बोलेल ते चालणार नाही. हा, लाईट गेली का मोर्चा आहे, डीपी जळाली का मोर्चा आहे, नळाला पाणी नाही आलं का मोर्चा आहे, दारूचे भाव प्रचंड वाढले कधी भाव उतरावा म्हणून मोर्चा झाला नाही, कधीच नाही. आता कीर्तनकार काही बोललं तर त्याचा पार गेम पट्टी टाकू आऊट. आणि 1ली ते 4थीला गेले पालक सुद्धा कधी म्हणले नाही बा 50-50 मार्काची परीक्षा घ्यावी. ही पालकाची सुद्धा पॉझिटिव्हिटी नाही. तसं पाहिलं तर ही पॉझिटिव्हिटी पाहिजे होती किंवा नाही होती. टप्प्याटप्प्याने घ्या, ऑब्जेक्टिव्ह घ्या. पण मुलांच्या 50-50 मार्काच्या का होईना परीक्षा. आणि ही पालकांची मागणी असती तर त्या बिचाऱ्यांनी ती पुरी केलीच. पालक बोललाच नाही, काय नाही, परीक्षा नाही, काय नाही. नळाला पाणी नाही आलं चालल्या. आणि नवरा दारू पितो काय नाही. आणि मला खुणवायचं का नाही. 10 वाजले ना. तुम्ही बसणार कवर आहे आज 2 मिनिटं होतो नका. फक्त आभाराचा कार्यक्रम दारडा साहेब मानते. नेहमी जीवा सुखनोई ती माईक दुःखाची जननी विठोबा विठाल
अधिकार तुका म्हणे मला पाठवला असता आकडा टाक आणि माझा बाप खाली गे. पण कीर्तनाच्या अगोदर 4 वाक्य सांगतो ऐका. एक, पैसा कामा येत नाही. पैसा कामा येत नाही. 2, सत्ता कामा येत नाही. सत्ता क्षणिक आहे. क्षणिक 10 मिनिटात माणूस माझी होऊ शकतो. कधी कधी 10 सुद्धा लय होत्या. बंद करते मोबाईल. ती स्टिक वाला काढून घेते. आणि तुम्हीच आमचं आयुष्य संपवलं. तुम्हाला लावून द्यायला कॅमेरे बिमेरे लावून द्यायला आपली अडचण नाही, कधीच नाही. ते लोकांसाठीच आहे. पण हे काय करतात, पूर्ण करताना युट्यूबला टाकत नाही किंवा पूर्ण करायचं नाही. इकडलं अर्ध वाक्य घ्यायचं, इकडलं अर्धे वाक्य घ्यायचं, आमच्या ठोकून द्यायचं. हा TRP ना मी आहे लफडे निस्तरायला. आणि यांनी TRP साठी यांना काही वाव्या बिव्या प्रमाण बिरमान काही कळत नाही. त्यांना त्याच्याशी काही समज नाही. त्यांना फक्त चांगली करणारी माणसं डॅमेज कशी करता येतील. तुम्हाला युट्यूब कीर्तन न्यायचं ना, न्या ना, पण युट्यूबला अख्खं टाका ना, लोकांना संदर्भ कळू द्या. तुम्हाला बातमी टाकायची ना, पूर्ण कीर्तन लिहून काढा. रामकृष्ण हरीपासून स्टालिन सकट आणि 7-8 पानं टाका. कोण नाही म्हणत. ते नाही टाकायचं. आपण म्हणलं ना आता शिक्षणाचं असं झालंय, यांनी लगेच म्हणायचं इंदुरीकरांनी शिक्षकाची खिल्ली उडवली, ठोका आमच्या. हे डॅमेज करून माझं आयुष्य, मी मायाभोवती आयुष्यभर लफडेत. मी उठलो का लफड सुरू, मग का मी मेल्याच मिटत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगतो. मला हा विनोद नाही, पण त्या वाक्याचा संदर्भ कळला पाहिजे. माझ्या परत मागे चला आणि कीर्तनाला बोलत जा, तरच कीर्तन कळेल. कीर्तनाला सुरुवात करायची आपल्याला. जी व्यक्तीच्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. बस भजनाला भजन केलं पाहिजे, पखवाद्याला पखवाद. तुकाराम महाराज त्यासाठी आलेच, म्हणून त्यांनी सांगायला अभंग माणसासाठी लिहिलाय. पहिला मुद्दा संपला. याच्यात काही शंका, एनी डाऊट? एनी डाऊट? पर सेकंड स्टार्ट. आता ऐका, हा गाथा माणसासाठीच का लिहिला? त्याचं उत्तर, हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ इज कम्प्लिटली झिरो. जगात माणूस वजा केला की जगाची किंमत शून्य आहे. जगात काय, एव्हरी मॅन हॅज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ नॉलेज, पण ब्रेन इज सेम. अंडरलाईन, ब्रेन सेम बट कॅपॅसिटी इज डिफरंट. आणि प्रत्येकाच्या मेंदूला एबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इज डिफरन्स. परत नीट ऐका, एव्हरी मॅन हॅज अ रेड कलर ऑफ ब्लड. एव्हरी मॅन has in blood 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. Every blood has a 4 group, A, B, AB, O. And every man has a 2 types of brain. One is small brain and second is broad brain. माहिका आता बारीक. प्रत्येकाचं रक्त लाल आहे. प्रत्येकाच्या रक्तात हिमोग्लोबिन आहे. प्रत्येकाच्या रक्ताला 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी. प्रत्येकाच्या रक्ताला 4 गट आहेत, ए, बी, ए बी आणि ओ. प्रत्येकाच्या डोक्यात 2 मेंदू आहेत, लहान मेंदू, मोठा मेंदू. प्रत्येकाच्या मेंदूला 3 आवरण आहेत, दृढ आवरण, जालावरण आणि मध्य आवरण. आणि प्रत्येकाच्या शरीराला 10 इंद्रिय आहेत. 10 मानेपासून वर 5 आणि मानेपासून खाली 5. आणि प्रत्येकाच्या शरीराला छिद्रांची संख्या 9 आहे. मोजा, 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9. पण देव संतांचं म्हणणं आहे 9 आणि देवाचं म्हणणं आहे 10. मोजा 10, 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10.
आता प्रत्येकाच्या शरीराला छिद्र आहेत आणि सगळी बसलेली माणसं स्टेजवरची आजी खाली एकाच देवाची लेकर आहेत. रक्त लाल आहे, मेंदू समान आहे आणि सगळी माणसं एका देवाची लेकर आहेत. मान्य? मग सगळी माणसं ज्याने बनवली तो जम्मू नावाचा द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं विठू नावाचा एक पाटील आहे आणि तो आपला मायबाप आहे. लागला करण. मग बसलेली सगळी माणसं देव का नाहीत? डोक्याला ताण दिलं तर कळेल. आता बोलावलाय देवाचा अंश नाहीत का? आहे. रक्त समान नाही का? नाही का? आहे. मेंदू समान नाही का? पण सगळी माणसं देवाचा अंश असून देव का नाही? तर त्याचं उत्तर आहे, या माणसांना मी देव आहे याचं ज्ञान नाही. आणि ज्ञानच नाही. एका मुलाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुला 26 सुना आणायचंय का प्रत्येक बेडरूम मध्ये एक? म्हणजे आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला बोला पटकन ज्ञान नाही. महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 धरा, दर तासाला एक. मग तुम्हाला कपाट भर साड्या ठेवायची गरज काय? तुम्ही सगळ्या साड्यांमध्ये जगणार आहे का? नाही. मग आपल्याला साड्या किती असावा एवढं सुद्धा शब्द गेला बोंबाला, एवढं सुद्धा ज्ञान नाही. आणि तुम्हाला मला आता गरज कशाची? बस फिट बसलं कीर्तन, या मापात शेवटपर्यंत राहायचं तरच सूत्र बसलं. आता राहू दे रे. ज्ञान सरळ बस तिथे खाली तर उठ. ज्ञान काय होतं, एकदा ऐकणाऱ्यांची लिंक लागली ना त्याला विक्षेप चालत नाही. हा, त्याला मध्ये विक्षेप झाला मग ते कीर्तनाला मजा राहत. बंद करते मोबाईल, ते पायरीवरच. विठाल विठाल विठाला 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 या ठिकाणी सत्कार मूर्ती राजेंद्र बाबूजी दर्डा, ऋषी बाबूजी दर्डा यांचं स्वागत हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर सोबत बाबारावजी डिडोरे पाटील, विशालजी डिडोरे पाटील या ठिकाणी बाबूजींचं स्वागत केलेलं आहे. आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेते राजेंद्र बाबूजी दर्डाजी यांचं स्वागत. विठाला 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 विठाला. बस आता काय राहिलं नाही. आता परत मध्ये विषय पण नाही. याला आवाज दे रे. थोडं मागे नेतो परत पुढे आणतो, करंट लावून देतो. नाही करंट लागला म्हणजे तुम्हाला निर्वास तुम्हालाही सोपं झालं, मलाही सोपं झालं. फक्त करणला काय होतं, मी कीर्तनाला लोकांना थोडंसं बोलायला का लावतो तर कीर्तनामध्ये थोडी एकाग्रता झाली पाहिजे. आणि एकाग्रता झाली की माणसं एकाग्रतेसारखं दुसरं साधन नाही, दळमळीत होत नाहीत माणसं. म्हणून बोलायचं, नाही तर काय मला बोलता येत नाही असं नाही. हा, पण तुम्हाला बोलायचं का? थोडं मागे नेतो परत पुढे आणतो. 1-2 मिनिटं जातील पण रिवर्स करून देतो. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, गाथ्यातील आहे. गाथ्यात 4092 अभंग आहेत. आजचा अभंग उपदेश आहे, पण जनाला मनाला नाही, जनाला. पहिला भाग, गाथा माणसासाठी का लिहिला? एक,
त्याला कारण आहे. माणसासाठी का लिहिला तर जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम करायला पाहिजे. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, पखवत्यानं रियाज केला पाहिजे, गायकानं अभ्यास केला पाहिजे, गायकानं रियाज केला पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे. तुम्ही त्याचं काम केलं पाहिजे. तिसरा मुद्दा आपला कीर्तनातला असा सुरू झालाय की ह्या जगात सगळी माणसं देवाने निर्माण केली, पण देव का नाहीत याचा असं करण लागला. आता ह्या लोकांना नेमकं ज्ञान नाही, ज्ञान नाहीये. ज्ञान यायला काय लागतं? एक एक पायरी पुढे सुरू. आता ज्ञान हे बरे ज्ञान बरं, इतरांचा विषय सोडा, ज्ञान फक्त जास्त कोणाला पाहिजे? एक वाक्य समजा, याच्यामध्ये साधू होण्याची ताकद आहे आणि याच्यामध्ये राक्षस होण्याची ताकद आहे. शरीरामध्ये साधू होण्याची ताकद आहे, राक्षस होण्याची ताकद आहे आणि देव होण्याची ताकद आहे. याला फक्त हा जपत नाही, त्याचं कारण आहे. ऐका, तुम्हाला देव पाहायचा नाही, तुम्हाला देव पाहायचा नाही, तुम्हाला देव व्हायचा आहे. आणि देव व्हायला तुम्हाला काय लागेल? ज्ञान. बस ज्ञान. आता ज्ञान यायला काय लागतं? जरा तिसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहेत, जरा 2-3 बारीक आहे का. एक, तुम्ही शरीरा न पिळावे. राजेंद्र दर्डाजींच्या 70व्या अभिष्टचिंतनाला बबनरावांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुम्हाला पहिलं वाक्य सांगतो पाया पडून, सगळं गेलं तर जाऊ द्या, याला जपा, याला जपा. हे केलं ना, तुम्हाला लोकांना तुमचं काहीही घेणं नाही. तुम्ही भ्रमात आहात की आम्हाला लोक मानतात, चुकीचं आहे. हा, लोक आमच्यावर प्रेम करतात, तुझ्या इतका गाढव तूच आहे. लोकांना प्रेम बिम. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही पण मेलो, आणि माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं, ते नाही आले तरी कोणीतरी मला काहीच फरक पडत नाही. आपण भ्रमात आहोत आणि अख्खी जनता कशात आहे? भ्रमा. माझी प्रिय माझी बायको माझ्यावर प्रेम करते. मेंदू कमी झाला तुझा. तुला कोण सांगितलं तुझी बायको तुझ्यावर प्रेम करते? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डुकून पाहिला नाही सीतेनं, डुकून. उलटा लांब बांबू काढला. बांबून भाकरी लोटल्या. घे राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो, इश्क ही मेरी जिंदगी आहे. अरे तू पागल आहे. बंद कर ना ते बावळट कर तू. ते मागचं बंद कर दे. ते तिकडे तोंड करून बसलं तो बरं. कोण आहे तो? हा विनोद नाही, हा भ्रम आहे. आणि तुम्ही मी सगळे कशाले? भ्रमात. माझे मित्र माझ्यावर प्रेम करतात. आपला मुद्दा चाललाय, याला जपा. हे गेलं ना मला, काही लोकांना घेणं नाही. आपले डोळे क्लिअर त्यावर टीव्ही चालू आहे. आपले गुडघे क्लिअर आहेत त्यावर दिंडी चालली. गुडघे गेले, दिंडी खलास. डोळे गेले, टीव्ही मेला. खिसा रिकामा झाला, बँका बुडाल्या. काय करत नाही. काही लोक म्हणतात मला फार मित्र आहे, 5 वाजता वाट पाहतात. पाजायचं बंद कर, ते तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. हा विनोद नाहीये. जरा गांभीर्याने घ्या. याला जपा, याला जपा. एक वाक्य सांगू, ज्याला शरीर सांभाळता आलं त्याला देव मिळवता आला. याला का शुगर? याला का शुगर? याला का अटॅक? का वाटतं का 70ची झाली? वाटत? ठेप आहे. शरीर
एक 70च्या मानानं लई फ्रेश एकदम. कारण खाणं सिस्टमॅटिक आहे, राहणं सिस्टमॅटिक आहे. आपल्यासारखं वडापाव खाऊन दिवस काढायचे हा विनोद नाही. एक याला जपलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? याचा अपघात होऊ नये. आजचं जे कीर्तन आहे हे त्या दिडोरे पाटलाचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं. 24 वर्ष त्या माणसाने ह्या माणसावर एवढं प्रेम केलं की एवढा मोठा कार्यक्रम केला. एवढा मोठा कार्यक्रम एकच शब्दासाठी केलाय, फक्त दर्डा साहेबांवर असणारं प्रेम, बस. बाकी त्याच्यात स्वार्थ नाही. आणि मी 24 वर्ष तोच नियम धरलाय. माझाही स्वार्थ नाही. नाही तर एवढी लोक दर्डा साहेबांना सभेला आणायला 25 लाख रुपये लागले असते. मग मलाच त्यांनी 10-12 लाख द्यायला काय हरकत? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, त्याला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. विनोदाचा भाग सोडा. ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची कारण आहे. थोडं बोलत जायचं आपल्याला, कीर्तनाला सुरुवात करायची. मी तर म्हणतो 70वा झाला. आपण सगळेजण असं सांगू, राजेंद्रजी दर्डांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. ठेवा आपल्याकडून व्हावा. आणि ती सेवा बबनराव आणि त्यांचा परिवार, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुनबाई, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे कॉलनीमधले सगळे, गजानन नगर मधले शिक्षक काय सगळे ज्यांना मदत करीत असतील, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणा मग आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत चाललं होतं अभंग कोणाचा आहे का? पण मी तुम्हाला सांगत होतो आपल्याला देव मिळवण्यासाठी काय करावं लागेल. त्यातलं पहिलं वाक्य आज दर्डा साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला मेन मुद्दे तुमच्या पुढे मांडतो 5-7. एक, याला जपलं पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? हा म्हणा नाही म्हणा, याला जपलं पाहिजे. हे गेलं ना काही खरं. 7 महिने झाले अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरले. 5 महिने गेले लता मंगेशकर सारखी गायिका गेल्या लोक विसरले. अब्दुल कलामांसारखा शास्त्रज्ञ गेला लोक विसरले. अटल बिहारजी सारखा राजकीय योद्धा गेला लोक विसरले. आणि 2 महिन्यापूर्वी आयुष्यभर आरक्षणासाठी लढणारा विनायक मेटे सारखा माणूस गेला, लोक विसरले. उद्या दुपारी इंदुरीकर गेला, नाही जाणार नाही. लोकांना तुमचं काही घेणं नाही. पाया पडतो याला झपा. 2-3 मुद्दे याच्या पुढे मांडतो. याला अटॅक येऊ नये. काय मत आहे तुमचं? आणि एज्युकेटेड लोकांसाठी सांगून ठेवतो, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका. उगाच लोक नादी लावीत बसू नका की बोयाला अटॅक आला. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? काय नाही, ऍडमिट केला अटॅक. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या पेशीच वाढत नाही आणि आपल्याला ऍडमिट केला. तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या. पांढऱ्या काढा, तांबड्या भरा, दोन्ही काढा, उचला त्याला. आम्ही गेलो मरून, तू टेका स्लॅब. अटॅक म्हणजे काय सांगू एका मिनिटात? सांगू का पुढे जाऊ? सांगू. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. याच्यावर तुमचं मत काय? प्रत्येक माणसाला मानसिक तणाव आहे, तणाव. आणि अटॅकचं एकमेव कारण तणाव. प्रत्येकाला तणाव आहे. इथं स्टेजवरचे खाली जेवढे बसल्यात एवढे 10-20 हजार सगळे टेन्शन मध्ये आहेत. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना झाले ते सुईचे निघले नाही, काहींचे 3-3 सीझन गेले. लग्न जमाना रे जमाना. लग्न जे राहिले तुम्ही जवळजवळ तुम्हाला आता एकच पर्याय, कोणाचा तरी फोटो ठेवणे. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली
आलीच नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि लोकांनी त्याचा निगेटिव्ह अप्रोच असा केला की मुलांना मुलगी मिळत नाही, असा निगेटिव्ह अप्रोच केला. माझ्या बोलण्याचा अर्थ उलटा लावला लोकांनी. का लोक म्हणली इंद्रिकर म्हणतोय बा मुलांना बायका मिळणार नाही. असं नाही, जिथं क्वालिटी आहे तिथं गिरायक आहे. तुमचा मुलगा PS आहे, तुमचा मुलगा PS आहे, रांग लागेल दरवाजात. तुमचा मुलगा SP आहे, रांग लागेल. क्वालिटी, जिथं क्वालिटी आहे तिथं गिरायक आहे. तुमच्याकडे क्वालिटीच नाही, तुम्हाला तुमच्या बापानं बांधलेलं घर सापडत नाही, कोण पोरगी देईल? दुसऱ्यानं रिक्षात टाकून आणायचं तुम्हाला, आणि तुम्ही म्हणायचं मला बायको मिळत नाही. नाही, जिथं क्वालिटी आहे. हे बघ, विद्वान मुलांना पत्नी, तुम्ही MPSC द्या MPSC. परीक्षा दिल्या लग्न पाहुणे येतात. तुम्ही परीक्षा, तसं नाही, टेन्शन आहे लोकांना, टेन्शन. आणि अटॅक येण्याचं तेच कारण सांगतो, ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी आणि थिंकिंग झालंय हाय. थिंकिंग हाय. तुम्ही आता एवढं आपलं मोठं शहर आहे, एवढे लोक 2 वर्ष मास्क वापरत्या, सॅनिटायझर वापरत्या, पण तुम्हाला एवढ्या रोडच्या कडेला कुठं भिकारी मेलेला कोरोनानं पाहिला तुम्ही. त्याची माचची गाठही नाही, त्याची ना आंघोळीचीच गाठ नाही. मग त्याच्याकडे एक आहे काय माहिती, थिंकिंग कमी आहे, इम्युनिटी जास्त आहे.